नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती। कालची न्यूज जर बघितली असेल मराठा समाजाबद्दल आहे, मराठा आरक्षणाबद्दल आहे। मनोज जरांगे पाटलांनी जे काही टार्गेट दिलंय, जे काही तारीख दिली आहे 20 जानेवारी पदयात्रा निघणार आहे, त्याची धास्ती घेऊन त्याचीच भीतीपोटी जर बघितलं असेल राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश दिलेत की 7 दिवसामध्ये सर्वेक्षण करा आणि मराठा समाज कशा प्रकारे मागासले पण आहे ते सिद्ध करा। मग या ठिकाणी 7 दिवसामध्ये सर्वेक्षण करून मराठा समाज कशा प्रकारे मागास आहे हे दाखवून द्यायचं आहे। आणि याच्यामध्ये जर बघितलं सर्वात मोठी घोडचूक करतायत ती म्हणजेच कोणती, मराठा समाजातील स्त्रियांबद्दल तुम्ही प्रश्न विचारताय। प्रश्न विचारताना तीनदा विचार करा, तुम्ही स्त्रियांच्या बद्दल प्रश्न विचारताय आणि मराठा आरक्षण आणि स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल याचा कसल्याही प्रकारचा अर्थ नाहीये, दोघांचा ताळमेळ लागणार नाहीये। कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया, त्याच्या अगोदरची प्रश्न आपण नीट समजून घेऊया सगळ्यांनी, आणि जेणेकरून मराठा समाजातील स्त्रियांबद्दल हे येऊन प्रश्न विचारणार नाहीत। ही सगळ्यांनाच ही गोष्ट पोहोचली पाहिजे, जेणेकरून शासनाने हे प्रश्न रद्द करावेत। पहा, लक्षात घ्या काय गोष्ट आहे। या ठिकाणी जर बघितलं मराठा समाजाला जे काही 16% आरक्षण मिळालं होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नव्हतं, त्याचं कारण काय होतं की 50% वरती आरक्षण गेलं होतं, ते पण एक कारण आहे। आणि मराठा समाज हे मागास आहे हे सिद्ध झालं नव्हतं। ओके, आणि त्याच्याच बद्दल आता क्युरिटी पिटिशन दाखल करून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणार आहेत। त्याच्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश दिलेत की 7 दिवसामध्ये सर्वेक्षण करा आणि 7 दिवसामध्ये मराठा समाज सामाजिक शैक्षणिक कशा प्रकारे मागासले पण सिद्ध करता येईल ते सर्वेक्षण करून आम्हाला पुरावा द्या। मग या ठिकाणी जर बघितलं 7 दिवसामध्ये सर्वेक्षण करणारे ठीक आहे, ओके, पण इथं जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगितलेलं आहे आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण पाहिजे। मग मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कोणते, तर ते कोणतं जर बघितलं कुणबी दाखला आहे, कुणबी मराठा दाखला आहे, तर त्याला तुम्ही ओबीसी मधून रिझर्वेशन किंवा सर्टिफिकेट द्यायला पाहिजे। मग या ठिकाणी जर बघितलं अशा प्रकारचे आदेश राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाला दिलेत, कोणते की इथं जर बघितलं तर कशा प्रकारे सामाजिक आणि शैक्षणिक त्यांचं मागासले पण सिद्ध करता येईल। मग आता प्रश्नावली कोणती ते समजून घ्या। बघा प्रश्न कसे विचारले आहेत, प्रश्न कशा प्रकारचे विचारणार आहेत ते। जर ते सर्वेक्षण सुरू झालं आणि तुमच्या जवळ आले आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे प्रश्न विचारले की तुमचं घर किती मोठं आहे, ओके, प्रश्न विचारला, काही अडचण नाही। तुमचं घर लहान आहे का मोठं आहे, तुमच्या घरी वॉशिंग मशीन, लॅपटॉप, गाडी, घोडी ह्या सगळ्या प्रश्न विचारलं, ओके, काही प्रॉब्लेम नाही। पण या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारताय की मराठा समाजातील विधवा महिला मंगळसूत्र घालतात का, मराठा समाजातील विधवा स्त्रिया कुंकू लावतात का। अरे बाबा, याचा आणि त्याचा काय संबंध? स्त्रियांच्या बद्दल तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारून काय सिद्ध करणार आहेत? स्त्रियांची जर बघितलं तुम्ही या ठिकाणी त्यांची जे काही चारित्र्य आहे ते मलिन का करताय तुम्ही? थोडा विचार केला की स्त्रियांच्या बद्दल आपण असे प्रश्न कसे काय विचारू? आपण प्रश्न नेमके मांडलेच कोणत्या निकषावर? काय निकष लावणार? महिलांनी ठीक आहे मंगळसूत्र घातलं, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुमच्या घरचे घालत नाहीत? विचारा जाऊन, बरोबर तुम्हाला त्याच्या उत्तर देतील। त्यांना जे जसं वाटतं तसं वागतं ना, त्याच्यामध्ये मागास सिद्ध आणि त्याच्या वागणुकीवर काय प्रश्न संबंध आहे? तुम्ही स्त्रियांच्या बाबतीत अशा प्रकारचे प्रश्न विचारू नये असं राज्य सरकारने सक्त त्यांना आदेश द्यावेत। मग जे काही आता पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट सर्वेक्षणासाठी सर्व जिम्मेदारी घेते त्यांना सुद्धा ते सांगण्यात यावं की अशा प्रकारचे निकष नका लावू। हा, तुम्ही ठीक आहे, प्रॉपर्टी आहे, गाडी आहे, लॅपटॉप आहे, वॉशिंग मशीन आहे, जमीन किती आहे, घर कोणतं आहे, मोठं आहे का लहान आहे, हे प्रश्न विचारा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम। पण मराठा समाजातील स्त्रियांच्या कोणत्याही बाबतीत प्रश्न अशा प्रकारचे विचारू नये। या ठिकाणी स्त्रियांच्या गरिमाला कुठल्याही प्रकारची ठेच पोहोचू नये। इथं जर बघितलं अशा प्रकारचे प्रश्न विचारून मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका। वाद निर्माण होईल हे तुम्हाला माहिती आहे, म्हणूनच हे करायचे का? या ठिकाणी मराठा समाजातील स्त्रियांच्या बाबतीत असे प्रश्न विचारून तुम्ही वादच निर्माण करतायत ना। मग वाद निर्माण करण्याचा अधिकार कोण दिलेला आहे? कुठल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महिलांच्या बाबतीत असे प्रश्न विचारा जेणेकरून मराठा समाज मागास सिद्ध होईल? मागास सिद्ध करण्यासाठी दुसरे प्रश्न नाहीत का? फक्त स्त्रियांच्याच बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारायचेत का? का स्त्रियांना तुम्ही टार्गेट करतायत मराठा समाजातील? मराठा समाजातील स्त्रियांच्या बाबतीत अशा प्रकारचे प्रश्न विचारून सिद्ध होणार नाही। सिद्ध करण्यासाठी तुमचे इतके वर्ष गेले,
इतक्या वर्षात काही समजलं नाही, इतक्या वर्षात काही उमजलं नाही, म्हणून आता स्त्रियांना टार्गेट करायचं का? इथं जर बघितलं चांगल्या प्रकारे योग्यरित्या मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केलेला आहे आणि तो लढा आता यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. मग याला कशा प्रकारचा अडथळा निर्माण करायचा? असा अडथळा निर्माण होईल का? इथपर्यंत जर बघितलं तुमच्या राजकारणांना एवढंच पाहिजे, कशा प्रकारचा वाद निर्माण करायचा. राजकारणी लोकांनी जरासं नीट विचार करून स्त्रियांच्या बाबतीत प्रश्न विचारावेत. इथं जर बघितलं प्रत्येकाने जर अशा प्रकारचे प्रश्न विचारानं कोणी जर पुढे आलं नाही बोलायला, तर तुम्ही असं किती प्रश्न विचारू शकतात? मग तुम्हाला कोणी भिणारच नाही ना. ज्या वेळेस एखाद्या स्त्रियांच्या बाबतीत कोणी बोलते, त्यांच्या गरिमाला कुठंतरी ठेच पोहोचते, मग तुम्हाला कळल वाद निर्माण झाल्यावर. मग म्हणताल नाही चूक झाली माफ करा. अरे प्रत्येक वेळेस जर बघितलं, आता 2 दिवसाखाली न्यूज होती, शासनामधील एखादे मंत्री पोलिसवाल्यांना आदेश देतात मारण्यासाठी. ओके, या ठिकाणी जर बघितलं जितेंद्र आव्हाड असतील, यांनी जर बघितलं श्रीराम प्रभू, ओके, प्रभू श्रीराम बद्दल त्यांनी वक्तव्य बोललेलं आहे. हे वाद निर्माण झालं, ते वाद निर्माण झाले. नेमके नुसते महाराष्ट्रामध्ये वादच निर्माण करायचेत का? प्रश्न सॉल्व्ह करायचा नाही, त्याच्यामध्ये कशा प्रकारचं तेल ओतता येईल हे काम चालू आहे. प्रश्न सॉल्व्ह करा, प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा, त्याच्यामध्ये तेल घालण्याचा प्रयत्न करू नका. एक प्रश्न झाला, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. सॉल्व्ह तर कोणताच नाही, पण त्याच्यात तेल घालायचं काम करायला, तेल घालायचं. स्त्रियांच्या बाबतीत हे प्रश्न विचारणं सरळ सरळ चुकीचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येऊ नये असं राज्य सरकारनं सरळ सरळ गोखले इन्स्टिट्यूट आणि राज्य मागासवर्ग आयोगाला सांगावे, ही राज्य सरकारला नम्रतेची विनंती आहे. ठीक आहे, तर मग इथं आज थांबूयात. धन्यवाद.